नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जी चर्चा करतो आहे ते म्हणजे एका बाजूला वाढती घुसमट आहे व आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे आणि विशेषतः हुंडाबळींचं प्रमाण वाढतं आहे. का होतं हे सगळं? का घुसमट वाढत चाललेली आहे? काय नेमकं हे चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि का रोखू शकत नाही आपण? या अनुषंगानं खरं म्हणजे ही सगळी चर्चा आपण करतो आहोत. आणि आता मला जायचं आहे नाशिकला. ॲडव्होकेट मनीषा मंडलिक त्या ठिकाणी आहेत. मंडलिक मॅडम, आता ज्या पद्धतीने पहिल्या सेगमेंटमध्ये काही मुद्दे मांडले गेले, या मुद्द्यांच्या अनुषंगानं मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे की हुंडाबळीसारख्या ज्या काही केसेस आहेत या रोखण्यासाठी आपल्याकडे कायदा तर आहेच आहे, सक्षम कायदा आहे, पण मग त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. असं का होतं? कारण बऱ्याचदा जी आकडेवारी आपल्याकडे वारंवार आपण सांगत असतो, आपल्याला दिसत असते, म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ह्याच्यामध्ये की 86% केसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये पुराव्याअभावी माणसं सुटलेली आहेत. का नेमकं असं होतं? कायदा काय सांगतो? सर्वात प्रथम तर साम टीव्हीचे धन्यवाद मानते की त्यांनी स्त्रियांच्या अत्यंत संवेदनशील विषयावरती चर्चा ठेवली आहे. या चर्चेतून चांगले काही निर्माण होईल अशी अपेक्षा मी करते. आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या संदर्भात जर बोलायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या महिला ह्या सक्षम जरी असल्या तरी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था यांचा सपोर्ट हा पाहिजे तितक्या प्रमाणात नाहीये. कारण ज्या वेळेला एव्हिडन्सेस समोर येतात आणि एव्हिडन्सेस समोर आल्यानंतर ना हा बोला, तुम्ही सलग बोला. हो, एव्हिडन्सेस समोर आल्यानंतर ना बऱ्यापैकी लॅकुना राहतो आणि त्याच्यामुळे मग ज्या पण काही घटना आहेत किंवा जे पण काही सत्य आहे ते व्यवस्थितपणे समोर येऊ शकत नाही. आणि आत्ताच आपण सांगितलं की ज्या घटना लातूर, बीड, उस्मानाबाद छळामुळे मुलींना आणि सुनांना हुंड्यापायी जीव गमवावा लागतोय. इथल्या महिला या सक्षम आहेत. मुळातच देशाला फार मोठा इतिहास आहे. आपल्या समोर राणी लक्ष्मीबाई आहे, जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. सामाजिक विषमता इथेही निर्माण झालेली आहे कारण की स्त्री ही पूर्वीपासूनच उपेक्षित आहे आणि त्यामुळे महिलेला पुढे जाण्यासाठी पुरुषाने ताकद दिली पाहिजे, इतर महिलांनी सपोर्ट दिला पाहिजे. तो महिलांना मिळत नाही. त्यामुळे महिलांवरती अत्याचार झाल्यानंतर ना त्यांनी पोलीस स्टेशनकडे जरी धाव घेतली तरी सुद्धा सपोर्टिव्ह सिस्टम हे पुरुष आहेत तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये. आणि एव्हिडन्सेस हे क्लॅप केलं जाणं, महिलांवरती दबाव आणणं, त्यानंतर ना तिला पुरुषाच्या जवळ राहणं गरजेचं आहे. माहेरच्यांचा पण ओस असतो की तिने पुरुषाजवळ राहणं, नवऱ्याजवळ राहणं जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे दबावामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या बाजूला केल्या जातात. तिचं स्वातंत्र्य दाबलं जातं आणि त्याचमुळे तिला योग्य पद्धतीने न्याय मिळत नसतो. सो कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मुळातच संविधानाचे मूलभूत अधिकार जर प्रस्थापित झाले तर विषमता राहणार नाही आणि संविधानाचे मूल्य हे समतेवर आधारित आहे. त्यामुळे साहजिकच विषमता राहणार नाही आणि पुरुष तिच्याकडे त्या समतेच्या नजरेने बघेल आणि तिला एक इक्वॅलिटी दिली जाईल. बरोबर आहे. इक्वॅलिटीचा मुद्दा आहे. ॲडव्होकेट मंडलिक मॅडम, मी तुमच्याकडे परत येतो. याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला डॉक्टर वडगावकरांकडे जायचं आहे. डॉक्टर वडगावकर, तुम्ही मानसशास्त्रज्ञ आहात, मानसोपचार तज्ज्ञ आहात. अनेक केसेस तुमच्याकडे येत असतील, केस स्टडीज तुमच्याकडे पाहण्यामध्ये असतील. आता हा संदर्भ हुंड्याचा तर आहेच आहे, पण हैदराबादमध्ये तो रोहित वेमुलाची जी आत्महत्या झाली तो एक भाग आहे. सांगलीमध्ये तो एक मुलगा की ज्याला अभ्यास नीट करत नाही, अभ्यासात कमी मार्क मिळतात म्हणून पालक रागवतात, म्हणून कुठेतरी घाबरून जाऊन त्याची धास्ती घेऊन त्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर आहेतच आहेत, कुठे सिस्टीमचे बळी आहेत. हे सगळे मध्यमवर्गीय आहोत आपण आणि या मध्यमवर्गीयांमध्ये कुठेतरी जी होणारी घुसमट आहे, का ही घुसमट होते आणि हे सगळं घुसमट थांबवण्यासाठीचं ज्याला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो ते आपण कसं करू शकतो? एकंदरीत जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला, फक्त हा हुंडाबळी हा एक म्हणजे आत्महत्येचा एक प्रकार जर वगळता अशा भरपूर काही आत्महत्या आहेत की जे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करण्यासारख्या आहेत की ज्यामागे सायकोलॉजिकल व्हायलन्स आपण ज्याचा एक प्रकार म्हणतो की व्हायलन्सचा एक प्रकार आहे.
जो व्हायलन्स असतो तो एका वेळचा नसतो. बेसिकली हा जो राग असतो किंवा ह्या स्टेपपर्यंत जाण्यासाठी जो काही मार्ग अवलंबतो तो व्यक्ती ज्या परिस्थितीमधून जात असतो तो एका वेळचा व्हायलन्स नसतो. त्याला बरेचसे कारणं म्हणजे म्हणतात ना, बरेचसे कारणं असतात त्याच्या पाठीमागे. तो प्रत्येक कारणांना, प्रत्येक परिस्थितीला फेस जाऊन त्याला जर ज्यावेळेस त्याच्या प्रश्नांची उत्तरं नाही सापडत तर त्यावेळेस तो हा एक प्रकार आत्मसात करत असतो. जसं आत्महत्या जर विचार केला, आता समजा हुंडाबळीचा जर विचार केला तर एक स्त्री नववधू ज्यावेळेस एक नवीन घरात जाते त्यावेळेस तिचे स्वप्न, तिच्या आशा, तिच्या आकांक्षा, आपल्या नवऱ्याबद्दल तिची असलेली स्वप्न, तिच्या आई म्हणजे सासू सासऱ्यांकडून असलेल्या एक वैयक्तिक जबाबदारी, तिची स्वतःची जबाबदारी आणि तिने अपेक्षित केलेली घराची परिस्थिती जर त्या पद्धतीला वातावरण नाही मिळालं तर त्यावेळेस तिचं सगळ्यात महत्त्वाची स्वप्नांची जी म्हणजे म्हणतात ना एक परिकाष्ठा असते ती संपलेली असते लक्षात त्या याच्यावरून वातावरणावरून. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ते प्रकार किंवा ती वागणूक जशी मिळत जाते त्यानंतर ती एक्स्ट्रीम स्टेजला, कारण स्त्रियांची जी एक म्हणतात ना एक मानसिकता जी असते ना ती त्या निगेटिव्ह गोष्टी जास्त लगेच एक्सेप्ट करतात. जर हा विचार केला तर जसं माणसं म्हणजे पुरुष वर्ग जो आहे हा निगेटिव्ह गोष्टी एक्सेप्ट करायला थोडासा डिले असतो, पण स्त्री वर्ग जो आहे तो निगेटिव्हिटी किंवा ह्या निगेटिव्ह याच मुद्द्यावरती मला सुरेखा कड यांच्याकडे जायचं. डॉक्टर वडगावकर, मी तुमच्याकडे येतो. सुरेखा कड, आता ज्या पद्धतीने डॉक्टर म्हणाले की स्त्रियांमध्ये कुठेतरी एक नकारात्मक गोष्टींना ऍक्सेप्ट करण्यासाठी किंवा त्याला काय म्हणतात त्याला की त्याला सामोरे लवकर असते, तर काय नेमकं तुमचं काय निरीक्षण आहे? सर, पहिल्यांदा फक्त माझ्या नावाचं करेक्ट करते, रेणुका कड. माफ करा. आणि नाही हरकत नाही. आणि 2 प्रश्नांचं इथे मी बोलू इच्छिते. पहिला प्रश्न जो आपण विचारला होता की कायद्याची अंमलबजावणी, 86% केसेस पुराव्याअभावी निकाली लागत नाही असं आपण म्हटलं. 1984 साली आपल्याकडे एक अभ्यास केला होता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने. त्यावेळेस मुंबईचे पोलीस कमिशनर होते जुलियन रिबेरो. आणि 498 हे जे कलम आहे त्याची नव्याने म्हणजे दुरुस्ती झाली होती आणि त्याच्यामध्ये ज्या केसेस येत होत्या ह्या सगळ्यामध्ये म्हणजे नेमकं काय आहे किंवा केसेस फेल जातात किंवा महिलेला न्याय मिळत नाही एवढं स्ट्रॉंग IPC कायदा असून सुद्धा. तर त्या अभ्यासाचे 2-3 निष्कर्ष समोर आले होते. त्यातला पहिला निष्कर्ष हा होता की पोलीस स्टेशनमधलं असणारं वातावरण, म्हणजे नवखा व्यक्ती किंवा एखादी बाई जी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिथलं जे सगळं वातावरण असतं, युनिफॉर्मचा जो प्रेशर असतो, पोलिसांची आवाज जो असतो वापरण्याचं, काय काम आहात, ह्या सगळ्याचा होणारा परिणाम, त्याच्यामुळे जर मला 100%च एखादी जखम झाली असेल तर ती मी 50% किंवा 75%च त्या ठिकाणी मांडते. हे पहिलं कारण त्यातलं होतं. दुसरं तथ्य जे समोर आलं होतं ते होतं की पोलिसांची सतत बदलणारी शिफ्ट. आज सकाळी मी जर माझी तक्रार नोंदवायला गेले आणि त्या तक्रारीचा फॉलोअप घ्यायला गेले तर त्या ठिकाणी पुन्हा दुसरे ड्युटी ऑफिसर असतात. हे दुसरं कारण समोर आलं होतं. तिसरं कारण जे समोर आलं होतं ते आहे की न्यायालयीन प्रक्रिया जी आपल्याकडची खूप लॉंग प्रोसेस आहे आणि जी सगळी साक्षी पुराव्यावरती चालते आणि कुठल्याही बाईला किंवा कुठल्याही स्त्रीला वाटत नसतं की आज माझ्या नवऱ्याने मला मारलं तर ते पुरावे मी क्रिएट करून ठेवावे, उद्या मला कोर्टात जायची वेळ येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की वकिलाकडून होणारी क्रॉस चेक आणि कायद्याची क्लिष्ट भाषा, ह्या सगळ्यांमुळे ह्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट कमी असल्याचं त्यावेळी निदर्शनास आलं होतं. आपला दुसरा प्रश्न आहे की आता सरांनी असं म्हटलं की महिला निगेटिव्हिटी खूप जास्त ऍक्सेप्ट करतात किंवा लक्षात ठेवतात. तर सरांचे ह्या मुद्द्याला मी पूर्णपणे अमान्य करते. ह्युमन बिईंग आहे, प्रत्येक व्यक्ती ही विशिष्ट असते, स्त्री असो किंवा पुरुष असो, आणि निगेटिव्हिटी ही त्याच्या पर्सनॅलिटी, त्याची जडणघडण कशी आहे त्यावरती आधारित असते असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे ते जे म्हटले ते मी मान्य करत नाही. आता मुलींचं सासरी असणारं वातावरण, तिथं मिळणारं त्यांना माहेरचं वातावरण आणि सासरचं वातावरण, त्याच्यामुळे जर त्या ठिकाणी एखादा पुरुष पण दुसऱ्या ठिकाणी गेला तर तिथे अकोमोडेट व्हायला त्यालाही वेळ लागतोच. तीच अवस्था बाईची असते. आणि मुलगी जेव्हा सासरी जाते लग्न करून त्यावेळेस तिच्याकडून तिथं अकोमोडेट होणं आणि सायमल्टेनियसली जबाबदारी असते त्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं. मग ते स्वयंपाकाची जबाबदारी असेल, नवीन लग्न झालेली आहे म्हणून संसार वाढावा, मूल जन्माला यावं ती जबाबदारी असेल, काही वेळेला प्रेशर असते की मुलगाच झाला पाहिजे, हे
असेल, मुलगी नोकरी करत असेल तर तिने नोकरी आणि घर ही अगदी पण बरोबर आहे की जबाबदारी चांगली मुलीवरती पाळली मुळातच अगदी पाहिजे. जन्मापासून रेणुकाकडे मी तुमच्याकडे परत येतो, या सगळ्याच मुद्द्यांवरती खरं बोलायचं आहे की मुलीवरती अगदी जन्मापासून अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर असतं. म्हणजे लहान असताना अभ्यासाचं प्रेशर असेल, काम शिकणं म्हणजे स्वयंपाकघरातलं काम शिकणं असेल, बाहेरची कामं शिकणं असेल, हा एक भाग झाला. पण मुळात लग्न होण्यासाठी मग चांगलं स्थळ मिळण्यासाठीचं प्रेशर त्या मुलीवरती पण असतं. आणि लग्नानंतर सासरी गेल्यानंतर सासरच्यांना सांभाळायचं आहे, घर व्यवस्थित चालवायचं आहे, नवऱ्याला सांभाळायचं आहे, मुलं बाळं जन्माला घालायचे, हे एक वेगळं प्रेशर. आणि त्यात जो उल्लेख तुम्ही केला की मुलगाच पाहिजे हे असलेलं प्रेशर, अशा वेगवेगळ्या प्रेशरच्या खाली या बायका, या महिला या वावरत असतात. आणि त्याच्यातनं कुठंतरी ही सगळी घुसमट जी असते ती होत असते. याच मुद्द्याच्या अनुषंगानं मला पुढच्या सेगमेंटमध्ये पण चर्चा करायची आहे. परळमध्ये ॲडव्होकेट लतिका बेलिंगडगे आत्ता सहभागी झालेले आहेत, त्यांच्याशीही आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर छाया चोरमले यासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या, त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकच्या, आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.